राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव या ठिकाणी जयंत बैलगाडा केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। आपण आता याच मैदानामध्ये आहोत। या मैदानाची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे हे आपण आता पाहू शकताय। गाड्यांसाठी चाकोऱ्याची कशा पद्धतीने रोलिंग केलेलं आहे, बैठक व्यवस्था कशा पद्धतीने आहे आणि मोठ्या पद्धतीनं इथं प्रेक्षकही उद्या येण्याची त्याचे चान्सेस जास्त आहेत। आपल्यासोबत आता या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते कासेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य अतुल लाईगडे आपल्यासोबत आहेत। त्यांनी या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि या मैदानाला आत्ताच घोषणा केलेली आहे की हे जे मैदान होणार आहे उद्याचं हे सांगली जिल्ह्यातील हिंदकेसरी मैदानाचं नामांकनाचं मैदान असं या मैदानाला एक आयकॉन मिळालेलं आहे। तर आपण या साहेबांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, संयोजन कशा पद्धतीने केलं आहे। साहेब नमस्ते। नमस्कार। आपण जे मैदानाचं आयोजन केलं आहे आपलं पहिल्यांदा अभिनंदन की आपल्या मैदानाला चांगल्या पद्धतीचं नामांकन मिळालेलं आहे। जे हिंदकेसरी म्हणजे मानाचं नामांकन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे। आम्ही सगळे खूप खुश आहे। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा आमच्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब, माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, युवा आमचे सर्वांचे लाडके युवा नेते माननीय श्री प्रतीक पाटील दादा, माझे मामा माननीय श्री खंडेराव जाधव नाना, युवा नेते देवराज पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शरद लायगडे फाउंडेशन काम करत आहे। कासेगाव बैलगाडी संघटना काम करत आहे आणि हे काम करत असताना आम्ही गेली 3 वर्ष इथं बैलगाडी शर्यत जे आहे एक आगळं वेगळं मैदान भरवण्याचा संकल्प सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या वर्षी देखील आम्ही 1 BHK फ्लॅटचं म्हणजे एक बैलगाडी चालक मालकांचं जे घराचं स्वप्न होतं एक ऐतिहासिक आणि वेगळं मैदान, ज्या मैदानाला जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरून मध्य प्रदेश, कर्नाटक वगैरे इथून सुद्धा बैलगाडा चालक मालक शौकीन इथं उपस्थित राहिले होते आणि एक ऐतिहासिक मैदान गेल्या वर्षी पार पडलं। जसं आता तुम्ही आता बाईटमध्ये मी आमचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे विलास पैलवान साहेब आहेत त्यांनी म्हणजे आमचं आता एक 15-20 दिवस झालं, महिनाभर हा चालू होतं आणि म्हणजे हा सगळ्यांच्यासाठी आमचा एक आनंदाचा क्षण आहे। आमच्या कासेगाव बैलगाडी संघटना आहे, कासेगावसाठी हा आनंदाचा क्षण आहे। कारण जसं पुसेगाव, पेडगाव असेल, माळशिरस असेल, वडकी असेल, ही जी महाराष्ट्रातील किंवा अखंड भारतातील जी मानाचे मैदान आहेत, हिंदकेसरी मैदान आहेत, तो हिंदकेसरीचा मान आज आमच्या मैदानाला इथं मिळालेला आहे। त्यामुळे हा सगळ्यासाठी आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, कासेगावसाठी आनंदाचा क्षण आहे। कासेगावातील तमाम महिला, माता भगिनी, युवक, सगळे ज्येष्ठ लोक आहेत, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळे ग्रामस्थ आहेत, सगळे युवा मंडळ आहेत, तिथं बैलगाडी संघटनेचे सगळे तुम्हाला युवा कार्यकर्ते दिसतील। ह्या मैदानासाठी सुद्धा आम्ही गेली 10-15 दिवस झालं अक्षरशः हे हरभऱ्याचं रान असताना सुद्धा इथं आम्ही स्प्रिंकलर असेल रात्रंदिवस म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही इथं स्वतः पाईपलाईन जोडण्यापासून सगळी कामं इथं केलेली आहेत। म्हणजे इथं जो काम करणारा आमचा सगळा युवा वर्ग आहे तो सगळा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे आणि हा एकदम म्हणजे आनंदाचे क्षण आहेत आमच्यासाठी आणि तुम्ही त्या आनंदाच्या क्षणासाठी इथं उपस्थित होतात त्याबद्दल आपल्या भावना समजत आहेत। उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं आखलंय, किती गाड्या येऊ शकतात, किती मैदानातले मोठे मोठे बैल येऊ शकतात? आता बघा लास्ट इयरला सुद्धा एकदम मोठ्या सगळ्या गाड्या आल्या होत्या, जवळजवळ 180 बैलगाडा चालक मालकांनी सहभाग घेतला होता। त्या सगळ्या नामांकित बैलगाड्या होत्या, अगदी गटपासूनच तुम्हाला एकदम फायनलचा किंवा सेमीफायनलचा जो थ्रिल होता तो बघायला मिळाला। पण जेणेकरून बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्यांनी आम्हाला थोड्याशा सजेशन दिल्या की एवढं मोठं बक्षीस तुम्ही ठेवताय, पण एवढं मोठं बक्षीस ठेवत असताना इथल्या ज्या भागातल्या ज्या बैलगाड्या आहेत किंवा भागातले जे चालक मालक आहेत ते सुद्धा इथं उतरले पाहिजेत आणि आमची सुद्धा तीच धारणा होती की अगदी तळागाळातला सर्वसामान्य बैलगाडी चालक मालक आहे तो देखील आमच्या ह्या जयंतकेसरी मैदानात इथं आला पाहिजे। तो सगळा विचार घेऊन आम्ही हे एक मोठ्या रकमेचं मैदान म्हणजे ह्या वर्षीचं जे 2025 साल आहे त्या 2025 सालातलं 5,16,265 हे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते देखील ह्या वर्षीचं सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं मैदान आहे हे मी तुम्हाला या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो। मागच्या वेळेला आपण बैलगाडी चालक मालक सगळ्यांचे एक घराचं स्वप्न पूर्ण केलं। आत्ताच्या आतना 5 लाख रुपये आपण सगळ्यात खूप मोठं बक्षीस आहे, पण आपल्याला जे आता हिंदकेसरी किताबाचं मैदानाचं जे सन्मान मिळालेलं आहे याचं श्रेय कुणाला जातं? हे सगळे माझे इथं जे काम करणारे जे सगळे युवक मित्र आहेत, सगळे शेतकरी आहेत, कासेगावातले सर्व नागरिक आहेत, आमचे सर्वांचे नेते माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब, अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे, माझे वडील आहेत, माझा भाऊ ज्यांना मी मानतो त्यांना सगळीच लोक आहेत, माझ्या आई असतील किंवा इथला सगळा थोर मंडळी, लहान मुलगा जरी असला ज्यानं इथं काबाड कष्ट केलं राबलं आहे त्या सगळ्यांच्यासाठी त्या सगळ्यांना मी हे श्रेय देतो। ऐतिहासिक दिवस आहे तुमच्यासाठी लाईडे साहेब आजचा। शेवटचा प्रश्न, उद्या लोक
लोकांची पार्किंगची व्यवस्था असू दे, येण्या जाण्याची व्यवस्था असू दे, किंवा इथं महिलांसुद्धा उपस्थिती, पहिलं मैदान असं असेल महाराष्ट्रात की महिलांची उपस्थितीसुद्धा लक्षणीय आहे, तर आपण त्यांची व्यवस्था कशी केली आहे? गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की महाराष्ट्रात बरेच ठिकाणी बरेच मैदानं भरत असतात आणि महिलांची उपस्थिती म्हणजे महाराष्ट्रातल्या बैलगाडी क्षेत्रात महिलांची उपस्थिती असेल कदाचित, पण जयंत केसरीला तुम्ही बघितलं की गेल्या वर्षी एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा मिळाला, जो इथून पाठीमागं कुठल्या मैदानाला मिळाला असेल मे बी, पण इथं आम्हाला गेल्या वर्षी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, महिलांची एवढी लक्षणीय उपस्थिती होती. त्यामुळं ह्या वेळेला आम्ही आगळं वेगळं मैदान करताना महिलांना एकदम आम्ही अगदी वरती ठेवून बाबा त्यांच्यासाठी आपल्याला इथं काय करता येईल, कारण बैलगाडी चालक मालक बैलगाडीवाला जो काम करत असतोच, पण ॲक्च्युली त्या शेतात राबणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्याच त्याचं चाऱ्याची व्यवस्था असेल, त्याचं बाकीचं जी व्यवस्था असेल त्या माता भगिनी करत असतात आणि त्या माता भगिनींना पण कुठंतरी एखादी भेटवस्तू किंवा गिफ्ट त्यांचा लहान भाऊ मुलगा म्हणून त्यांना मिळायला पाहिजे. ह्या उद्देशानं आम्ही सेमी फायटणीचं एक आगळं वेगळं मैदान, कासेगावचं जे मैदान आहे ते नेहमीच एक आगळं वेगळं मैदान राहिलेलं आहे आणि आमचा मानस देखील आहे की ते नेहमीच आगळं वेगळं इथून पुढच्या कालावधीत सुद्धा असेल. तर त्या आगळ्या वेगळ्या मैदानाचं वैशिष्ट्य ह्या वर्षी जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येक गटपास विजेत्याला आम्ही 2 सेमी पैठणी म्हणजे 2 बैलगाड्या असतात, तर त्या 2 सेमी पैठणी त्याच्या कुटुंबियाकरता, त्याच्या माता भगिनी ज्या आहेत ज्या बैलासाठी काबाड कष्ट करतात राबतात, त्यांचा विचार घेऊन त्या 2 सेमी पैठणी आम्ही देणार आहे. त्याचबरोबर फायनलमध्ये जे सगळे ड्रायव्हर असणार आहेत त्यांच्या कुटुंबियाकरता सुद्धा सेमी पैठणी देणार आहे. त्याचबरोबर इकडं ज्या महिला प्रेक्षकांच्यासाठी तुम्ही बघितलं असेल की इथं आम्ही गॅलरी केलेलं आहे, त्यांच्यासाठी छताची व्यवस्था केलेली आहे, उन्हाचा विचार करून बारीक सारी गोष्टी, शौचालयाची व्यवस्था असेल महिलांच्यासाठी ती सुद्धा आम्ही इथं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथं माता भगिनी महिला ज्या सगळ्या उपस्थित राहतील त्यांना लकी ड्रॉ पद्धतीनं 5 पैठणी साड्या असतील, 5 चांदीचे जोडवे असतील, 1 ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत, 20 ज्वेलरी असणार आहेत, 20 ग्रॅमपर्यंतच्या ज्वेलरी असणार आहेत. हे सगळं लकी ड्रॉ पद्धतीनं त्यांना देण्याचा इथं आम्ही सगळ्या मंडळीनं ठरवलेलं आहे. हे तुम्हाला या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो. तर हे होते अतुल लायगडे यांनी कुठलाही एकही पॉईंट असा ठेवलेला नाही की जे प्रेक्षक असतील इथे येणाऱ्या लोकांसाठी कुठे एखादी गोष्ट मिळणार नाही असं नाही. त्यामुळे या मैदानाकडं आकर्षण कित्येक दिवस झालं लोकांची उत्सुकता आहे की हे मैदान कधी होणार, कधी भरणार आणि कधी आम्हाला बघायला मिळणार, कारण डोळ्याचं पारणं फेडेल अशा पद्धतीचं आयोजन, नियोजन, संयोजन या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि त्यांना जो नामांकन मिळालेलं आहे हिंद केसरी मैदानाचं, यात सुद्धा त्यांच्या आता भावना आपल्याकडून त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. एव्ही9 महाराष्ट्रासाठी शीतलकुमार शेटे, कासेगाव.